नमस्कार, संगीताच किचनमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहे उडदाच्या डाळीची आमटी किंवा उडदाच्या डाळीचं घुटं. त्यासाठी आपण सर्वप्रथम 1 कप उडदाची डाळ घेतली आहे. उडदाची डाळ ही काळ्या सालीची घेतली आहे. ती उडदाची डाळ कुकरमध्ये 2 शिट्ट्या घेऊन छान शिजवून घेतली आहे. त्यासाठी लागणारा मसाला आहे कांदा, खोबरे, लसूण, कोथिंबीर आणि हिरवी मिरची. तर सर्वप्रथम आपण कांदा भाजून घेऊया. त्यासाठी गॅसवर तवा ठेवून घेऊया. तवा थोडंसं गरम झाला की त्यामध्ये टाकूया कांदा. कांदा ही छान भाजण्यासाठी त्यामध्ये टाकूया 1 चम्मच तेल. कांदा छान परतून घेऊया आणि कांद्याचा रंग लालसर होईपर्यंत, तांबूस रंग येईपर्यंत छान भाजून घेऊया. हे पहा, कांदा छान भाजलेला आहे. त्यानंतर गॅस बंद करूया. त्याच भाजलेल्या कांद्यामध्ये आपण टाकणार आहोत हिरवी मिरची. जे आपण हिरवी मिरची वाटण्यासाठी घेतली आहे ती हिरवी मिरची टाकून थोडीशी गरम करून घेऊया, म्हणजे मिरचीही छान मऊ होईल. त्यानंतर आपण वाटण करून घेणार आहे. तर त्यासाठी सर्वप्रथम आपण कोथिंबीर, कांदा आणि हिरवी मिरचीचं वाटण करून घेऊया. कोथिंबीर, कांदा आणि हिरवी मिरचीचं एकत्र वाटण करून घ्यायचं आहे. त्यासाठी टाकूया अर्धा चमचा हळद आणि छान बारीक पाणी टाकून वाटण करून घेऊया. हे पहा, छान वाटण करून घेतलं आहे. त्यानंतर आपण हे वाटण एका वाटीमध्ये काढून घेणार आहोत आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण खोबरं आणि लसूणचं सुकं वाटण करणार आहे. या वाटण करताना आपण यामध्ये पाणी टाकणार नाही आहोत. याचं सुकं वाटण करून घ्यायचं आहे. हे पहा, छान सुकं वाटण करून घेतलं आहे. त्यानंतर आपण आमटी बनवण्यासाठी गॅसवर कढई ठेवून घेतली आहे. कढईमध्ये टाकूया 2 चमचे तेल. तेल थोडंसं गरम होऊन देऊया. तेल गरम झालं की त्यामध्ये टाकूया 1 चम्मच जिरे. हे पहा, जिरे छान फुललेले आहेत. त्यानंतर टाकूया कढीपत्ता. त्यानंतर टाकूया अर्धा चम्मच हळद. आणि त्यानंतर आपण जे खोबरं आणि लसूणचं सुकं वाटण केलं होतं ते टाकून छान परतून घेऊया. एक मिनिट छान परतून घ्यायचं आहे. हे पहा, आपण छान परतून घेतलं आहे. त्यानंतर आपण टाकणार आहोत जी उडीद डाळ आपण शिजवून घेतली होती ती, आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि त्यानंतर आपण टाकून घेऊ हिरवं वाटण. जे हिरवी मिरची, कांदा आणि कोथिंबीरचं वाटण करून घेतलं होतं ते वाटण टाकून घेऊया. त्यानंतर आपण आमटी वाढवून घेऊया. आमटी जेवढी जास्त हवी आहे तेवढं पाणी टाकून घेऊया. तुम्हाला जेवढी कमी हवी असेल तर तेवढं कमी पाणी तुम्ही टाकू शकता. हे पहा, त्यानंतर आपण टाकणार आहे चवीनुसार मीठ. इथे मी 1.5 चम्मच मीठ टाकले आहे.
त्यानंतर गॅसच्या मंद आचेवरती छान 10 मिनटं उकळी येऊन देऊया। हे पहा छान उकळी आलेली आहे। हे पहा तयार झालेली आहे उडदाची आमटी। उडदाची आमटी ही भाकरीसोबत आणि भातासोबत खूप टेस्टी लागते। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा। थँक्यू।